नमस्कार मंडळी, तुमचं मीठ मिरचीमध्ये स्वागत आहे। आज आपण गणपती बाप्पांसाठी वेगवेगळ्या फ्लेवरचे मोदक बघणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने। चला तर मग बघूया। मोदकासाठी आपल्याला लागणार आहे मारी बिस्किटच्या 2 पुड्यांचा चुरा घेतलेला आहे मी मिक्सरला बारीक करून, डेसिनेट कोकोनट, कंडेन्स मिल्क, आणि जे आपण 4 प्रकार करणार आहोत। एक चॉकलेटचा करणार आहोत आपण लहान मुलांसाठी, रेड वेल्वेटचा करणार आहोत, एक पानाचा करणार आहोत आणि एक मँगो, असे 4 प्रकारचे आपण मोदक करणार आहोत। केशरचं दूध पण घेतलं आहे आपण मँगो मोदकसाठी। कंडेन्स मिल्क आपण 4 प्रकारचे मोदक करणार आहोत। त्यासाठी जे बेसिक आहे मारी बिस्किटच्या पुड्याचा चुरा आणि कोकोनट, हे आपण दोन्ही एकत्र मिक्स करून घेणार आहोत। आता मोदकांसाठी आपल्याला लागणार आहे जो बेस आपण तयार करून घेतला आहे, बिस्किटचा चुरा आणि खोबऱ्याचा किस। आता हे आपण बेस 4ही मोदकांचा बेस तयार केलेला आहे। आता हे आपण फ्लेवर करणार आहोत 4। त्यासाठी आपण 4 बाउल घेतले आहेत। प्रत्येक बाउल मध्ये आपण हे टाकणार आहोत। आता आपण 4 मोदकासाठी 4 भाग केलेले आहेत। आता आपण प्रत्येक एक भाग गोळा त्याचा तयार करणार आहोत। सर्वप्रथम आपण मँगोचा करून घेणार आहोत बेस। त्यासाठी हा मँगो पल्प घेतलेला आहे मी, तो आपण घेऊया। त्याच्यामध्ये घालू 2 चमचे आणि केशरचं दूध हे घेऊया आपण ह्याच्यामध्ये, आणि कंडेन्स मिल्क हे तुमच्या गोडीनुसार तुम्ही घालू शकता। आपण 2 चमचे घालणार आहोत कारण मँगो पल्प गोड आहे। आता हे आपण मिक्स करून घेऊया। आता हे आपण गोळा तयार केला आहे। आपला गोळा तयार आहे मँगोचा। आता हे आपण बाजूला ठेवूया। आता आपण मँगोचा बेस तयार करून घेतला आहे। आता आपण पानचा बेस तयार करून घेणार आहोत। त्यासाठी मी ह्याच्यामध्ये 1 चमचा मिल्क पावडर घालणार आहे, कारण पानाला खूप फ्लेवर असतो त्याच्यामुळे। आणि ह्याच्यामध्ये मी ही आपली जी हिरवी पानं असतात, खायची पानं, त्याचं मी रस काढून घेतलेला आहे, ते घालणार आहोत आपण ह्याच्यात। आणि त्याच्यामध्ये थोडासा आपण कलर घालणार आहोत, हिरवा खायचा। हे बघा, एवढंच घालणार आहोत आपण थोडासा रंगासाठी हे आपण। आणि ह्याच्यामध्ये कंडेन्स मिल्क 2 चमचे घालणार आहोत। आता हे आपण पानाचा गोळा करून घेतला आहे बेस तयार। आता हे आपण बाजूला ठेवणार आहोत। तर आपण चॉकलेटचा करून घेणार आहोत। आता आपण चॉकलेटचा बेस करणार आहोत। त्यासाठी आपण कोकोनट आणि मारी बिस्किटचा चुरा घेतलेला आहे, आणि हे कोको पावडर घेणार आहोत आपण। मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये आपण 2 चमचे कंडेन्स मिल्क घालणार आहोत। यात वाटलं तर थोडा अर्धा चमचे जास्त घ्यायचं, कारण कोको पावडर घालणार आहोत ना आपण। आता हे आपण मिक्स करून मळून घेऊया, ह्याचा गोळा तयार करून घेऊया।
हे चॉकलेटचा बेसचा आपण गोळा तयार केला आहे, पण थोडासा तो घट्ट वाटतोय म्हणून आपण थोडंसं त्यात 1 चमचाभर दूध घालून घेणार आहोत. हे बघा, आपण ह्याला 1 ते 1.5 चमचा दूध घालून आपण असा गोळा तयार केला आहे. आता ही आपण बाजूला ठेवूया. आता आपण रेड वेल्वेटचा तयार करणार आहोत गोळा. आता आपण रेड वेल्वेटचा बेस करणार आहोत. त्यासाठी मी बीट असतो आपलं त्याचा रस काढून घेतलेला आहे. बीट रस आपण घालणार आहोत याच्यात 2 चमचे. आणि कंडेन्स मिल्क घालणार आहोत आपण 2 चमचे. तर हे मिक्स करून घेऊया आपण. ह्याचा गोळा तयार करून घेऊ. आता आपला हे रेड वेल्वेटचा गोळा तयार झाला आहे. आता आपण स्टफिंग करून घेऊया. आता हे आपले 4 फ्लेवरचे बेस तयार झाले आहेत. रेड वेल्वेट, चॉकलेट, पान, मँगो. पानचं आपण स्टफिंग करणार आहोत. हे टुटी फुटी घेतली आहे मी 1 चमचा. त्याच्यामध्ये आपण थोडीशी बडीशेप घालणार आहोत. आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये गुलकंद घालणार आहोत. आणि हे आपण मिक्स करून घेऊया. हे पानचं स्टफिंग आहे. आपलं स्टफिंग तयार झालं आहे. हे व्हाईट चॉकलेट घेतलं आहे रेड वेल्वेटच्या स्टफिंगसाठी. हे कट करून फ्रीजमध्ये ठेवायचं. आता आपण चॉकलेटचं स्टफिंग करणार आहोत. त्यासाठी मी बदाम कट करून घेतले आहेत असे छोटे छोटे तुकडे. त्याच्यामध्ये व्हाईट चॉकलेट आपण थोडंसं घालणार आहोत 1 चमचाभर. हे चॉकलेटचं स्टफिंग आहे. आता आपण मँगोचं स्टफिंग घेणार आहोत. त्यासाठी मी कट केलेले काजू घेतले आहेत आणि पिस्ता. आणि ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मिल्क पावडर घालणार आहोत. थोडी मिल्क पावडर घातली आहे. हे मँगोचं स्टफिंग झालं आपल्या. आता हे 4ही फ्लेवरचं आपलं स्टफिंग तयार आहे. आता हे आपण ह्या मोल्डमध्ये आपण मोदक तयार करणार आहोत. त्याला थोडंसं आपण तूप लावून घ्यायचं आतमध्ये. एकदाच तूप लावून घ्यायचे सगळीकडून. आता आपण पहिलं रेड वेल्वेटचं करणार आहोत. आता ह्याला आपण तूप लावून घेतलं आहे. आता हे असं आपण घ्यायचं आणि हे असं ह्याच्यामध्ये घालायचं. आता ह्याच्यामध्ये आपण असं होल पाडून घ्यायचं. हे आपण होल पाडून घेतला आहे. ह्याच्यामध्ये आपण स्टफिंग घालूया चॉकलेटचं. ह्याच्यामध्ये असं चॉकलेटचं आपण स्टफिंग भरायचं. व्हाईट चॉकलेटचं स्टफिंग घेतलं आहे. तर ह्याला असं प्रेस करायचं. हे आपलं
तयार आहे। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊ। हे बघा आपला मोदक तयार। तर मंडळी, मी अजून एक मोदकाचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे, तळणीचे मोदक। तेही तुम्ही गणपती बाप्पासाठी करू शकता। ते 15 ते 20 दिवस छान टिकतात। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर ती तुम्ही नक्की बघा। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी गणपती बाप्पासाठी असं छान छान रोज एक एक फ्लेवर करू शकता। प्रसादासाठी तुम्हाला द्यायला खूप छान। ह्याला पण असं होल पाडून घ्यायचं, असं बोटाने होल पाडायचं। आता ह्याच्यामध्ये आपण बदाम, व्हाईट चॉकलेट ह्याचं स्टफिंग घालणार आहोत। तर हे आपण प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। एका ह्याच्यामध्ये 3 रंग द्यायचे असतील तर तुम्ही अशा पद्धतीनं देऊ शकता। ह्याचा छोटा गोळा आपण घ्यायचा
हा आणि अजून ह्याचा एक छोटा गोळा घ्यायचा. आपण 3 कलर पण असं तुम्ही शेड देऊ शकता. आपण एकानंतर एक असे ह्याच्यात घालायचे आणि ह्याचा एक आता बघा असे 3 कलर घेऊन मी ह्याच्यामध्ये असं घालायचं. आणि त्याला पण असं होल द्यायचं. याच्यामध्ये आपण कुठलंही स्टफिंग तुम्ही भरू शकता. ड्रायफ्रूट्सचं कुठलंही स्टफिंग भरा. आपण हे काजू आणि पिस्ते याच्यामध्ये घातले आहेत. आता आपण हे काढू. हे बघा 3 फ्लेवर असं तुम्ही करू शकता. आता हे मोदक आपल्या गणपती बाप्पासाठी तयार आहेत. तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा.